पुसे गावात अज्ञात वाहनाची तरुणाला धडक, उपचाराअभावी मृत्यू, चालक फरार। पुसेगावच्या हद्दीत सातारा पंढरपूर मार्गावर अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली। अपघातानंतर जखमी तरुणाला उपचारासाठी न नेता अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांच्या नोंदीनुसार समोर आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित महादेव कांबळे, वय वर्ष 26, राहणार नेरखेडवी, नेर, तालुका खटाव, जिल्हा सातारा, हे पुसेगावहून साताऱ्याच्या दिशेने जात होते। यावेळी सातारा पंढरपूर रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या पुढील बाजूस काही अंतरावर एका अज्ञात वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। धडकेमध्ये सुमित कांबळे गंभीर जखमी झाले। मात्र अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पलायन केले। गंभीर दुखापतीमुळे सुमित कांबळे यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली। अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन आणि त्यावरील चालक अद्याप अज्ञात असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणी मयत सुमित कांबळे यांचे भाऊ रत्नभूषण महादेव कांबळे, वय वर्ष 23, यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पुसेगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक DB बर्गे करत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही SS महामने यांनी केली आहे। अपघातानंतर जखमीला मदत न करता वाहन चालक पसार झाल्याने या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित अज्ञात वाहनाचा तातडीने शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।